यांच्या माध्यमातून मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर मैदानासाठी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं गेलं आहे, ते म्हणजेच नूर मोहम्मद शेख यांच्या माध्यमातून, नुरा मामांच्या माध्यमातून. तर या स्पर्धेसाठी पारितोषिकांसाठी सहकार्य केलं आहे आपल्याला रोख रकमांसाठी, ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेविका जोशनावणी शरद भगली यांच्या माध्यमातून आले, तसेच भरत भगली यांच्या माध्यमातून आलेला आहे. त्याबद्दल बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्त्यांचे म्हणजेच शरद भगली दादांचे सुद्धा आपण खूप खूप आभार मानणार आहोत. दरम्यान मॅच सुरू होते. चला सामन्याला होते सुरुवात. आणि सामना कोणामध्ये आहे तर चिरमाई कसर वडवली विरुद्ध गावदेवी शिलोत्तर असं मॅच. लोअर फुल टॉस फ्लाइट डिलिव्हरी होती. आपण पाहिलं की उजव्या हाताचा गोलंदाज आहे, डाव्या हाताचा फलंदाज आहे. आकाश रिपट नावाचा हा जो खेळाडू आहे त्याच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे, अनुभव फार आहे या टेनिस विश्वाचा. मला वाटतं किती बाईक त्याच्या नावावरती आहेत तर 3 बाईक, मला वाटतं 3 ते 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. आणि आकाश हा नक्कीच नाईट क्रिकेट असेल, डे क्रिकेट असेल, ठाणा परिसरामध्ये तो खेळत असेल किंवा मग इतर भागांमध्ये सुद्धा तो आपल्याला बघायला मिळतो. ठाण्याच्या कासारवडलीच्या असेल किंवा मग ओल्याच्या क्रिकेटमध्ये बघायला मिळत असेल. शॉर्ट पिच बॉल, चांगला फटका आहे. ज्या चेंडूवरती धावा येतील तो चेंडू चांगला चेंडू मानला जातो फलंदाजीसाठी. चौकार. हॅलो चिक, हॅलो 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 चिक. दरम्यान आपण पाहू शकता. यस, थँक्यू डीजे. आकाशाचा चेंडू बघा, चेंडू या ठिकाणी हॅलो चिक. इथे चेंडू पडल्याच्या नंतर पण पाहिलंय की वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. मात्र फलंदाजाचं मला वाटतं लक्ष नव्हतं. त्याने मला बघायला मिळालं की त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली होती. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडूला टोळावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडूला अडवलाय. 2 धावा वाचल्या जातील, मात्र 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्यात. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा जाऊन पोहोचतो म्हणजेच 8 धावा धावफलकावरती. क्या बाद आहे, सुरेख फटका. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अजय तुंबडा याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू आतापर्यंत हे टाकून झालेत आकाश शिरोपट याचे. आणि आकाश याने आतापर्यंत 14 धावा या खर्च केल्यात. मग हे जे मैदान आहे, नक्कीच मी नेहमी म्हणत असतो की गोलंदाजांसाठी कर्दन काळ ठरणारं हे मैदान आहे. आणि पुन्हा एकदा टायमिंग थोडासा खराब आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज बाद. एक चांगला फलंदाज बाद झालाय. नव्यानं फलंदाजीसाठी येत असताना आपण पाहू शकतात भावेश माळी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा बघा जो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे, अजय जो बाद झालाय. कसा बाद झाला तर हे दाखवलं गेलं. थोडासा अजून सफळ झाला होता आणि चेंडू पडल्याच्या नंतर बाउन्स सुद्धा होता, टर्न सुद्धा होता आणि फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा होता. तर हे समीकरण जुळून आलंय. पहिला विकेट मिळालाय आकाशाला. आकाश रिपट चांगली गोलंदाजी या चेंडूवरती. 5 चेंडू टाकून दिलेत. 5 चेंडूमध्ये आपण पाहू शकता नक्कीच एक जबरदस्त चला. दरम्यान मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय आणि पाहतोय कुठला फलंदाज तर भावेश आलाय मैदानामध्ये. भावेश माळी. क्या बात आहे. इथे मात्र आपण पाहू शकता 22च्या रूपाने या 4 धावा मिळतील.
भरत तळे होता मागे आणि भरत याच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रयत्न अपुरे पडले. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 18. एक षटक समाप्त झालं. फ्रंट लाईन गोलंदाज जो होता त्या गोलंदाजावरती नक्कीच थोडासा प्रेशर टाकण्यामध्ये यशस्वी झाले शिरोत्तर संघाचे फलंदाज. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल. लवकरात लवकर मैदानामधनं 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. बघा ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच पुढे पुढे जाते उन्हाचा तडाखा सुद्धा तेवढाच वाढलेला आहे. पंच सुद्धा या ठिकाणी एकाच जागेवरती उभे आहेत त्यामुळे त्यांना बघायला मिळते की ऊन भरपूर सहन करावं लागतंय. धावसंख्या झाली 18 एका षटकाच्या समाप्तीनंतर. पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 18. क्या बात आहे. चांगला चेंडू तेवढाच चांगला प्रहार. चेंडू सीमा पार. हा षटकार आणि 3 खेळाडू मला वाटतं 90 डिग्री मध्ये बघायला मिळाले आणि अर्थातच जो मधला स्टंप तिकडची लाईन जी आहे तिथून ते डायरेक्ट स्क्वेअर लेग पर्यंत जी लाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेक्षा जास्त खेळाडू लावता येत नाहीत. तर फ्री हिट असेल. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. धावसंख्येमध्ये भरभराट धावसंख्या होते ती म्हणजेच दरम्यान फ्री हिटचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. धावसंख्या 27 धावा. एक जबरदस्त सुरुवात मी म्हणेन गावदेवी शिलोत्तर संघाची चिरमाई या संघासमोर. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज निलेश याने. पहिल्या चेंडू ते प्रहार केला होता. पहिला चेंडू आपण जर बघितला एक जबरदस्त चेंडू बघायला मिळाला होता मात्र तो नो होता. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगला आहे मात्र प्रयत्न अपुरा पडलाय. थोडासा अगोदर अंदाज घेण्यात चुकला होता. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. मी म्हणेन जेवढी धावसंख्या या पहिल्या इनिंग मध्ये येईल तेवढी ही मॅच पाहण्यासाठी मजा येईल. यानंतरचा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय ते म्हणजेच बाबुला बॉईज बाबुला या संघाला आणि आई माऊली नागले या संघाला. क्या बात आहे. लेमन कट या ठिकाणी मात्र यष्टांवरती चेंडू गेला नाही. एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. प्रवीण पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा चेंडू आपण पाहू शकता. किती धावा. षटकार. आई माझी कोणा, आई माझी कोणा, आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. तिकडनं चेंडूला खेचलं आणि लॉंगॉनला खेळलं. फसला गेला फलंदाज त्यामध्ये आणि नक्कीच इथे गडी मिळालाय तो म्हणजेच निलेश याला. फलंदाज बाद झालाय. इनफॉर्म फलंदाज प्रवीण परेड. कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. अवनी डिबियन लाईव्ह वाल्या नागो, डिबियन लाईव्ह वाल्या पावली डिबियन लाईव्ह वाल्या नागो, डिबियन लाईव्ह वाल्या. डिबियन वाल्याचं नाव नाही मोठा ग, डिबियन लाईव्हचं नाव नाही मोठा, डिबियन लाईव्हचं नाव लय मोठा ग, डिबियन लाईव्हचं नाव लय मोठा, डिबियन लाईव्हचं नाव नाही मोठा ग, डिबियन चॅनलचं नाव नाही मोठा, लाईव्हचं नाव लय मोठा ग, डिबियन लाईव्हचं नाव मोठा.
दादाचे हल्दीला फेमस झालं ग, हल्दीला फेमस झालं. क्या बात आहे, डीबीएन वाल्यांचं सुद्धा गाणं आलं, क्या बात आहे. तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने आतापर्यंत हा मोसम सुरू झालाय, लग्नांचा टाइम सुरू झालाय, आता प्रत्येकाचं एक एक गाणं ऐकायला मिळणार आहे. मला वाटतंय प्रत्येक जण गाणं बनवतोय स्वतःचं. पहिला चेंडू व्हाईट बॉल, परत तळी त्या ठिकाणी. बरं, तो एक चांगला गोलंदाज आहे, मात्र इथे थोडासा भरकटलाय पहिल्या चेंडूवरती. भरकडून जमणार नाही कारण की धावसंख्या डेंजर झोनमध्ये जाताना दिसते बघा. भरपूर लांब टाकला होता चेंडूला. ज्या पद्धतीने आतापर्यंत ही स्पर्धा पुढे गेले, भावेशाने खेळला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा चेंडू गुंगारा देतोय, फसवतोय क्षेत्ररक्षकाला. चौकार. डीबीएन वालं आलं ग, डीबीएन लाईव्ह वालं आलं. डीबीएन वानखेडला जाऊन आलं ग, डीबीएन वानखेडला जाऊन आलं. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळं सगळं आम्हाला ऐकायला मिळतंय. डीबीएन वाले कुठे कुठे जाऊन आले हे सुद्धा सांगितलंय सिंगरने. मात्र प्रगती अतिशय चांगली करतो डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू. या चेंडूसाठी प्रयत्न करावे लागतील भरत तळेयाला. भरत याच्याकडे आपण जर बघितलं, टेनिस विश्वाचा, शहरी क्रिकेटचा अनुभव नक्कीच त्याच्याकडे चांगला आहे. मात्र पहिल्या सुरुवातीच्या चेंडूवर नंतर एक चौकार आला, म्हणजे 5 चेंडू सॉरी एका चेंडूवरती 5 धावा दिल्या होत्या त्याने. तर चांगला कमबॅक केलाय. पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय, वन बाउन्स. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. सेवेला लागल, सेवेला लागल. थँक्यू. चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया. तर धावसंख्या झाले 44 धावा धावफलकावरती लागल्या जातात. ऑन साइडला अजून एक मोठा फटका भावेशाच्या हातात. नाही, भावेश नाहीये त्या ठिकाणी. कोण आहे? रोहित आहे याच्या हातामध्ये आणि फलंदाज होता भावेश. बाद झालाय. वैयक्तिक धावसंख्या भावेशाची जर पाहिली तर 5 चेंडूमध्ये 8 धावा करून तो बाद झालाय. आणि नावानं आलाय किरण बुजड. किरण बुजड नावाचा हा खेळाडू, याच्याकडे सुद्धा चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. मात्र तसे चेंडू दिले जातील का पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या आपण पाहू शकतो, नक्कीच एक जबरदस्त धावसंख्या धावफलकावरती लागले. 44 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान एक धाव मिळेल पॉइंट क्षेत्रामधनं. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जातात. 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय 46 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील पाहणं गरजेचं आहे. 46. आता मात्र साइड आमना गोलंदाजी. साइड आम हा चेंडू हाताळला होता. व्हाईट बॉल आला होता. फुल टॉस डिलिव्हरी. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चूक केले का? तर यस, चूक केले फलंदाजाने. हवेच्या थोडासा विरुद्ध दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया काय झालं. तर फलंदाज झालाय बाद. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 आणि 48 धावांचं लक्ष. जाऊया प्रदीप लोखंडे या ठिकाणी असतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. अमर बाबर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय.
गावदेवी स्पोर्ट्स कामन असा कॉल आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन आलेला आहे. टॉस भाभोला या टीमने जिंकलाय. आपण टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यामागचं कारण? कारण का आमचे बॉलर चांगले आहे, बेनिफिट आहे. या मैदानावरती अगोदर कधी खेळलायत की प्रथमच खेळतायत? नाही, पहिल्यांदाच. या खलपटेचा अंदाज नाही आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्याला शुभेच्छा असतील. कुंदन आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागला. तुम्ही नेहमीच या मैदानावरती खेळत आलेला आहात. माइंडसेट काय असेल आणि किती धावांपर्यंत बदल मारण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 डावांपर्यंत टार्गेट असेल आमचा. 55 ते 60 डिफेंडेबल असतील बॅटर पाठवा या मैदानावरती. तसे बॉलर आमचे 2 चांगले आहेत, ते कव्हर करतील. शुभेच्छा असेल आपल्याला देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय भाभोला या टीमनं. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे, ती म्हणजे आईमावळी नागले या संघाला. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय आकाश रिपट आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 18 चेंडू 48 धावा. मला वाटत नाही एवढा टफ टोटल आहे, मात्र गोलंदाजीवरती सुद्धा भरपूर मोठं भवितव्य अवलंबून असणार आहे. आता बघा, महेंद्र जाधव याला सुद्धा मैदानामध्ये उतरवलं गेलंय. क्या बात, एक बॉलर वाढवला गेलाय, लेफ्ट आर्म गोलंदाज. आज मला वाटतं ललित नाहीये आज. विशाल परेड सुद्धा नाहीये. हे 2 खेळाडू मी म्हणेन नक्कीच मिस करत असतील. अक्षय माळी नावाचा एक खेळाडू त्यांच्या संघामध्ये असतो. अक्षय कुठे? अक्षय सुद्धा दिसत नाही आज. भरपूर जण मिसिंग आहेत. मात्र चिरमाई संघाकडे सर्वात मोठी गोष्ट की आकाश रिपट आहे. आकाश रिपट नावाचा हा जो खेळाडू आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रेसिंग जास्त दिसणार नाही, मात्र चेसिंग करण्यासाठी तो पूर्णपणे नक्कीच तयार असतो. या मैदानावरती आकाश याने चांगली बॅटिंग केलेली आहे आदिवासी प्रीमियर लीगमध्ये, त्यामुळे एक ॲडव्हान्टेज त्याच्याकडे असणार आहे. पाहूया किती ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करेल. 18 चेंडू 48 धावांची गरज. लेफ्ट आर्म गोलंदाज सज्ज झालाय प्रवीण. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. ऑनसाईडच्या दिशेने खेळला चेंडूला. अलंद कार्पेट चेंडू झाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी किरण आहे, चेंडूला फील्ड करेल आणि रिटर्न करेल, ते म्हणजेच अमृत भोये यांच्या दस्तान्यामध्ये. तोपर्यंत एकच धाव मिळाली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलाय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, तो म्हणजेच नाही, इथे भरत आलाय. भरत आहे ओपनिंगला. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं, पाहणं गरजेचं आहे. काय घडेल तर अपील करण्याच्या नादामध्ये जॉब विसरले यष्टीरक्षक आपला स्वतःचा काम विसरले आणि त्यामध्ये एक लेग बायच्या रूपानं धाव ही नक्कीच अर्जित झाली. 2 धावा आल्या 2 चेंडूमध्ये. काय तर दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये लोकांना काहीतरी नक्कीच चटपटीत हवं असतं, काहीतरी नवीन हवं असतं. मात्र मी म्हणेन की जर चटपटीत हवं असेल तर एखाद्या हॉटेलचा आस्वाद आपण घ्यायला हवा. तर जसं मिळेल तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शाब्दिक चटपटीमध्ये आहा, या ठिकाणी चेंडू वर गेलाय आणि या ठिकाणी कोण होता? क्षेत्ररक्षक राकेश सालकर. जबरदस्त फलंदाज, त्याचा सोडलाय झेल आणि आता काय खरं नाहीये असं म्हणावं लागेल, कारण आकाशाला तुम्ही जीवदान दिलंय. संधी होती, ते संधीचं सोनं करू शकलेलं नाही. मात्र रातगई बादगई अशा पद्धतीने विसरून पुढे कामाला लागवायला लागेल, ते म्हणजेच शिलोत्तर संघाला. भरत तळे याचा टिपिकल शॉट या ठिकाणी सिग्नेचर शॉट खेळला गेलाय. धाव फलक 6 ने वाढेल, जाऊन पोचेल, ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती.
आहे हेच गाणं आपण अख्खा दिवस ऐकणार आहोत आज. बहुजन विकास आघाडी चषक 2026 हे नेट आयोजन आणि आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आहे आणि आयोजक आहेत गावदेवी कामन. सुपर रिदम या ठिकाणी बनवला गेलाय या स्पर्धेसाठी आमच्या डीजेच्या माध्यमातून. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळलाय आता. मात्र जसं म्हटलं जातं ना की बुरी गेंदों का अपमान करो और अच्छी गेंदों का सम्मान करो, त्याच पद्धतीने एक चांगला चेंडू होता त्याचा सन्मान या ठिकाणी केलाय भरत याने. धावसंख्या 9 धावा. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात. शेवटचा चेंडू प्रवीण टाकण्यासाठी सज्ज झाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि यशस्वी झालाय. फलंदाज भरतने खेळलाय हा चौकार. 4 धावा. क्या बात आहे. जबरदस्त रिदम या ठिकाणी. जबरदस्त रिदम. बहुजन विकास आघाडी सध्या आपण जर बघितलं तर वसई विरार महानगरपालिकेवरती शिट्टीचा हा झेंडा रोवलेला आहे आणि त्या बहुजन विकास आघाडीच्या नावाने ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी चषक 2026. धावसंख्या 13 आणि नव्यानं गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्क वरती तो म्हणजे किरण भुजड आलेत. ऑन साइडला चेंडू खेळलाय. आकाशाच्या बॅट मधनं आलाय एक प्रेक्षणीय त्रंत शुद्ध षटकार. नक्कीच आपण पाहतोय डीजेला विनंती असेल तेच जे ट्रॅक तुम्ही बनवलाय तोच वाजवा कारण की त्याला कॉपीराइट बसणार नाही. मला वाटतंय डीजेच्या माध्यमातून जे गाणं वाजवलं जात आहे या गाण्याला कॉपीराइट बसू शकतो आय थिंक. तर असं दरम्यान आपण पाहू शकतो धावसंख्या झाली ती म्हणजे 19 आणि टार्गेट आहे ते म्हणजे 48 आणि किरण भुजाळ्याच्या वरती हल्ला चढवलाय. या ठिकाणी काय घडलंय काय बिघडलंय नसीब बहादुरो का साथ देते असं म्हटलं जातं. आय थिंक चेंडू हा यष्ट्यांना लागून आला की काय नशीब होत आकाश रिपड याचं. बघा चेंडू कुठून ट्रॅव्हल झालाय. बघा कशा पद्धतीनं या चेंडूने मार्गक्रमण केलाय. अरे सुरेख गोलंदाजी. चेंडू हा नक्कीच एक जबरदस्त मार्ग क्रमण करून आलाय. बाईच्या रूपाने ही धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 20. आता मात्र चेंडू खेळलाय. चेंडूला त्या ठिकाणी नक्कीच पाठवला गेलाय. शतरक्षक आहे अजय तुंबडा आवाक्याच्या बाहेर. त्या अगोदर राकेश सालकर याच्या डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकार. धावसंख्या झाली 24. बघा धावसंख्या वेगाने वाढू लागली. 48चं टार्गेट आहे आणि किरण भुजडेच्या षटकामध्ये धावसंख्या वाढू लागलेली आहे. 11 धावा आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. नक्कीच थोडीशी महागडी गोलंदाजी मी म्हणेन शिरोत्तर संघासाठी. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तो शतरक्षक तोच रिझल्ट आणि सेम सिच्युएशन पुन्हा एकदा चौकार.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त गीत वाजवलं गेलं आणि हे गीत कुणाचं आवडत आहे तर नक्कीच आपण पाहतोय आपल्या DBN लाईव्हच्या कॅमेरामॅन कार्तिक मांगेला यांचं हे आवडतं गीत ही फरमाईश या ठिकाणी पेश केली होती नक्कीच अर्पित यांच्या माध्यमातून आणि ती वाजवली गेली डीजे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. दरम्यान धावसंख्या झाली 28. किती धावा किती चेंडू आपण पाहूया. दुसरा चेंडू या ठिकाणी पुरवला गेलाय तर किती चेंडूमध्ये किती धावांची गरज तर 8 चेंडू आणि 20 धावा. या ठिकाणी जी गाडी आहे ती ट्रॅकवरती आलेली आहे चिरमाई या संघाची. चला थोडंसं घाई करायची आहे पंच आपण चेंडू चेक करायचा आहे. खेळाडूंनी चेंडू जो चेक केला तो पास केला जाणार नाही लक्षात असू द्या. तुम्ही जो चेंडू पास कराल किंवा तुम्ही जो निवडाल तो चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल हे लक्षात असू द्या. आणि खेळाडूंना विनंती अगोदर चेंडू हा पंचांकडे जायला हवा आयोजकांसुद्धा विनंती असेल. दरम्यान 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावांची गरज आपण पाहू शकतात. जबरदस्त मॅच. इथे 2 चेंडू डॉट आले तर एक चांगलं काम बनवू शकतं एक चांगली मॅच बनवू शकते. मात्र सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे तर चिरमाई संघ. पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाला संधी नाही आहे. चेंडू झाला फरार. धावा येतात ते 4 चौकार. चौकाराची झाले हॅट्रिक भरत याच्या माध्यमातून. धावसंख्या आता 7 चेंडू 16 धावांची गरज. मॅच अजून सुद्धा या ठिकाणी आता मात्र बनला गेलाय. आता मात्र ऑन झालाय मॅच आणि आपण पाहणार आहोत कुठला संघ इथून मॅच घेऊन जाईल. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. एखादा विकेट एखादा डॉट चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणेल गावदेवी शिलोत्तर संघाला. आउटसाइड ऑफ सम वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकेल आणि आता 7 चेंडू तर 15 धावांची गरज असेल. 7 चेंडू 15 धावा थोडंसं प्रेशरमध्ये आलाय तो म्हणजेच शिलोत्तरचा संघ कारण किरण याच्या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर धावा गेल्यात. ऑन साइडला चांगला फटका समोरून चेंडूला उचललं आणि नेऊन ठेवलं मिड विकेट आणि बाउंड्री लाईनच्या नक्कीच सॉरी स्क्वेअर लेग रिजन आणि मिड विकेटच्या मधनं हवेतून 6 धावांसाठी षटकार. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. मात्र मी विनंती करेन या ठिकाणी दोन्ही संघांना मॅच पुढे या ठिकाणी आपण नक्कीच यस डीजे महेंद्र दाखवले जातात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बघा थोडीशी भूक लागल्यासारखे दिसते. त्यांचे हावभाव तसेच दिसतात टीव्हीवरती आपल्याला ते बघायला मिळतात. महेंद्र सध्या ऑन स्क्रीन आहेत. क्या बात आहे. कुठला कॅमेरामन पण ते कार्तिक मांगेला आहेत आणि त्यांनी दाखवलं की हा आमचा डीजे आहे. क्या बात आहे कार्तिक. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. 6 चेंडू 9 धावा. किती चेंडूपर्यंत हा मॅच जाईल पाहणं गरजेचं आहे. 9 हा आकडा नक्कीच म्हणेन 6ला जर उलटा केला तर 9 होतो आणि 9ला उलटा केला तर 6 होतात. तर काय घडेल पाहणं गरजेचं आहे. सरळ सीधा बाणाप्रमाणे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय 6 धावांसाठी षटकार. काय सुंदर गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. आता मात्र मॅच पुन्हा एकदा ऑन झालाय. बघा कुठल्या संघाच्या बाजून जातोय मॅच. या ठिकाणी अजून एक यष्टन वरती चेंडू टाकण्यासाठी मजबूर केला सफल झाला आणि डीप फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी षटकार. संघ जिंकलाय चिरमाई स्पोर्ट्स. अभिनंदन. यस डीजे.
सोलीची कोली वाऱ्याने फेमस झाली